अत्यंत बुद्धिमान, शिकलेली आणि परिश्रम करायला तयार असलेला हा एक मोठा तरुण वर्ग या देशातला वेड्यासारखा त्या अल्पजळाच्या मागे सुटलेला आहे. ओव्हरनाईट आयकॉन होण्याचं साधन म्हणजे UPSC मधलं यश, असं एक विचित्र गणित झालेलं आहे. फारसं कोचिंगवरती माणसाने विश्वास ठेवू नये. या कोचिंगच्या छताखाली लाखो कॅन्डिडेट्स आलेले आहेत आणि गेलेले आहेत, जे कधी या कुठल्याही परीक्षेत उत्तीर्ण झालेले नाही आहेत. कुठे महाराष्ट्रीयन माणूस तुम्हाला मीडियामध्ये, राष्ट्रीय मीडियामध्ये कुठे दिसतो सांगा मला? एक्सपर्ट म्हणून येणाऱ्यामध्ये मराठी माणूस दिसत नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज माझ्याबरोबर तुम्ही बघताय स्क्रीनवरती आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे. तुम्हाला माहितीये, मुळे सर सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत, माजी IFS अधिकारी आहेत, ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत, उत्कृष्ट लेखक आहेत. माती, पंख आणि आकाश हे त्यांचं पुस्तक हे कित्येक तरुणांसाठी प्रेरणा देणारं पुस्तक ठरलेलं आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे थिंक बँक चालू झाल्यानंतरचा पहिला इंटरव्ह्यू हा मुळे सरांचा आहे. तुम्ही तो बघू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मी दिलेली. पण आज मुळे सरांना मी पुन्हा एकदा चॅनलवरती निमंत्रित केलंय. याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात जो विषय गाजतोय तो म्हणजे स्पर्धा परीक्षा. नुकतीच एका तरुणानं केलेली दुर्दैवी आत्महत्या, या सगळ्याचं एक जे खूप चर्चा होते, खूप मुलं या सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मोहात असतात. या सगळ्याविषयी आज मला सरांशी बोलायचं आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत तुमचं थिंक बँक वरती. नमस्कार. आणि पहिला प्रश्न असा आहे की खरंच हे स्पर्धा परीक्षांचं जे काय म्हणू आपण स्तोम माजलंय ते कितपत योग्य आहे का ते एक नुगजल आहे? तुम्हाला काय वाटतं? विनायक, याच्यामध्ये असा आहे, स्तोम हा शब्द कितपत योग्य आहे मला माहिती नाही, पण मला असं वाटतं हा एका अर्थानं फुगा झालेला आहे आणि दुर्दैवानं किंवा सुदैवाने तो फुगा आता फुटलेला आहे. मृगजळ हे सर्वस्वी खरं आहे. फक्त मृगजळाऐवजी आपण अल्पजळ असा शब्द वापरू. म्हणजे खूप तहानलेली हरणं आहेत आणि पाणी कुठेतरी फार दूरवर आणि फार थोडं आहे, तर त्याला आपल्याला अल्पजळ म्हणता येईल. मी फुगा का फुटला याचं हे असं म्हणतो, याचं कारण असं की गेली काही वर्ष नियमितपणे आत्महत्यांच्या बातम्या येतात. 3-4 उदाहरणं मी सांगतो. 8च दिवसांपूर्वी सतीश रेड्डी नावाचा IIT खरगपूर मधला विद्यार्थी, जो प्रिलिम मध्ये झाला नाही पास, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. 2013 मध्ये मंजुनाथ नावाचा एक विद्यार्थी उमेदवार, 264वा त्याचा क्रमांक आला. त्याच्या रोल क्रमांकानुसार प्रत्यक्षात त्या रोल क्रमांकासमोर दुसऱ्या कोणाचं तरी अश्विन B असं नाव होतं. त्याने आत्महत्या केली. सम्राट चव्हाण नावाच्या एका अशाच UPSCच्या उदाहरणानं, हा मेडिकल ग्रॅज्युएट MBBS, त्यांनी याच्यात यशस्वी न झाल्यामुळे, प्रिलिम मध्ये यशस्वी न झाल्यामुळे 2018 मध्ये UPSCच्या तयारीसाठी दिल्लीला आलेली 20 वर्षाची श्रीमती नावाची एक तरुण युवती, तिने आपली हत्या करून घेतली. त्या हत्येचं कारण जरी समजू शकलेलं नसलं तरी मुख्यतः ते UPSCचा जो ताणतणाव आहे, स्पर्धेच्या माध्यमातून येणारा तो एक एकंदरीतच स्ट्रेस आणि निराशावाद आहे, त्याच्यातून तिने आत्महत्या केली. 2019 मध्ये सोनाली अग्रवाल नावाच्या तरुण मुलीने आत्महत्या केली. का? तिने आपला UPSC साठी आपली नोकरी सोडली म्हणून तिचे सासरचे लोक नाखुश होते आणि त्या कारणामुळे तिला इतका मनस्ताप झाला की त्याच्यातून तिने आत्महत्या. आणि ही फक्त मी 4 उदाहरण सांगतो. मागच्या वर्षी मला आठवतं की एका विद्यार्थ्याला एका सेंटर ऐवजी दुसऱ्या सेंटरला जो गेला परीक्षेसाठी, तिथे त्याला प्रवेश मिळाला नाही, परत आला त्यांनी आणि आत्महत्या केली. मला असं वाटतं की हा फुगा फुटलेला आहे आणि हे समजणं आवश्यक आहे की हा एक
फुग्याचं काय असतं की एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण तो फुंकला तर तो सुंदर दिसतो, शोभिवंत दिसतो. त्याच्या पलीकडे जर गेला तर तो फुगतो. आणि तुम्ही म्हणाला तो मृगजळ हा शब्द अतिशय योग्य आहे. अल्पजळ हा शब्द मी वापरेन त्याच्यासाठी. कारण 2019ला 2020ला 10,57,948 उमेदवार या परीक्षेसाठी बसले. जागा किती होत्या? 796. याचा अर्थ असा की हजारामागे एक विद्यार्थी याच्यामध्ये पास होतो. 0.1% ही तुमची उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की पाणी खूप कमी आहे आणि हरणांची संख्या अगणित आहे. या पार्श्वभूमीवरती त्या 1000 पोस्ट आहेत 24 जागांसाठी. गेल्या 10 वर्षांमध्ये जवळजवळ 6 ते 7 उमेदवारांची संख्या लाख उमेदवारांची संख्या वाढलेली आहे आणि पोस्ट फक्त 100 ते 150-200 पर्यंत वाढलेला आहे. हा एक अतिशय असा भयंकर विरोधाभास आहे की अत्यंत बुद्धिमान, शिकलेली आणि परिश्रम करायला तयार असलेला हा एक मोठा तरुण वर्ग या देशातला वेड्यासारखा त्या अल्पजळाच्या मागे सुटलेला आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी माझ्या दृष्टीनं की जो या परीक्षेतून निघालेला आहे आणि एका अर्थाने यशाचं प्रतीक म्हणून मानलं जातं, माझ्या दृष्टीने अत्यंत धोकादायक नसून हे शोकांतिक आहे असं. आणि हे कुठेतरी त्याला सत्यार्थ प्रकाश दाखवणं आवश्यक. सर, यातला एक महत्वाचा मुद्दा जो तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात की उमेदवारांची संख्या वाढत गेली आहे वर्षानुवर्ष, आणि गेल्या काही वर्षात तर ती तुम्ही आता उल्लेख केलात 6-7 लाख उमेदवार वाढत गेले. एक समजत नाही यातनं की एका बाजूला गेल्या 30 वर्षामध्ये खाजगी नोकऱ्या वाढल्या, त्याच्यातून येणारा पैसा म्हणजे इन्कम वाढला, स्टार्टअप सारख्या संधी आल्या आणि ओव्हरऑल एक ग्लोबलायझेशन नंतर आर्थिक आपली स्तर समाज म्हणून वाढल्याचा दिसतो. अशा कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा हे सरकारी नोकरीचं जे आकर्षण आहे ते कमी व्हायच्या ऐवजी अजून वाढतंयच कसं? मला असं वाटतं याला काही ऐतिहासिक कारण आहे. आणि पहिलं कारण आहे की आपली जी एक गुलामीची मानसिकता वसाहतवादातून आलेली ती अजून बरकरार. म्हणजे इंग्रजांनी काही ठराविक अतिशय उत्तम प्रशिक्षण देऊन अत्यंत बुद्धिमान ICS अधिकारी निर्माण केले आणि त्यांना प्रशासक म्हणून या देशामध्ये पाठवले. आता प्रशासनाचं काम म्हणजे दमन आणि शोषण हेच होतं त्या काळात. आणि त्यामुळे लोक घाबरून असायचे. गोरासाहेब आला किंवा ब्राऊन साहेब आला तर ते फार लोक घाबरून जायचे. तर त्या पार्श्वभूमीवरती आलेली जी मानसिकता आहे जी मुख्यतः मेकॉले शिक्षण पद्धतीनेच तिथूनच आलेली आहे की म्हणजे माणसं तयार करायची ती सरकारी सेवेसाठी. पण ती सरकार आपलं नव्हतं आणि ते सरकार हजारो किलोमीटर आपल्यापासून दूर होतं. आज हे आपलं शासन आहे, ही लोकशाही आहे. इथे वेगळ्या प्रकारची नोकरशाही आवश्यक आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, याला का कोणास ठाऊक पण प्रचंड प्रतिष्ठा आलेली आहे. ओव्हरनाईट आयकॉन होण्याचं साधन म्हणजे UPSC मधलं यश, असं एक विचित्र गणित झालेलं आहे. आणि त्याचं कारण मला असं वाटतं की मगाशी सांगितल्याप्रमाणे वसाहतवादाची जी मानसिकता आहे त्याच्यातूनच ही प्रतिष्ठा आलेली आहे. त्याच्यातून पैसा येतो असं लोकांना वाटतं. आणि गॅरंटीड ग्रेटनेस, इन्स्टंट गॅरंटीड ग्रेटनेस नावाचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी मिळतो अशी लोकांची समजूत आहे. प्रत्यक्षात तोही फुगाच आहे आणि तोही फुगा जो आहे तो फुटणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे एकंदरीतच समाजाच्या अस्वास्थ्याचं म्हणजे एका अर्थानं आजारपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. अशा प्रकारे एका विशिष्ट, आणि याचा अर्थ या सर्व्हिसेस सेवा कमी महत्वाच्या आहेत असं नव्हे, पण प्रत्येकाने त्याच्या पाठीमागे जावं असं त्याच्यामध्ये काही फारसं नाही आहे. हे अगदी मला हे खात्रीपूर्वक सांगावं असं वाटतं. आणि जाऊन उपयोगी नाही हेही आपण
आता स्पष्ट पाहिलेला आहे या एकंदरीत त्याच्या समोर या आकडेवारीतून जे दिसतं. म्हणजे 2019ला 11,35,261 अपियर झाले. प्रिलिम मध्ये 56,082 5,68,282 सिलेक्ट झाले. मेनला त्याच्यातले 11,840 झाले. आणि पोस्ट फार तर 1000 भर त्याच्यामध्ये 2034 लोक इंटरव्ह्यूला आले आणि फार तर 700 त्याच्यामध्ये पोस्ट होते. 700-800. याचे पुढचं मी सांगू शकतो. याच्या पुढचं असं की त्याच्यामध्ये जर तुम्ही खुल्या प्रवर्गातले असाल तर तुम्हाला 92 किंवा 95 मध्ये तुम्हाला पहिल्या मिनिटमध्ये यावं. म्हणजे तुमचं सो कॉल्ड आपण म्हणतो ना तथाकथित IAS होण्याचं स्वप्न हे अनेकदा म्हणण्यापेक्षा 99% हे IAS होण्याचं स्वप्न नसून IRS होण्याचं स्वप्न, अकाउंट्स अँड ऑडिट्स होण्याचं स्वप्न, रेल्वे ट्रॅफिक सिग्नल होण्याचं स्वप्न, असं त्या स्वप्नाचं परिवर्तन ओव्हरनाईट त्या निकालातून होत असतं. आणि आपल्याकडे फक्त एवढंच लोकांना कळत असतं तो IAS झाला. म्हणजे मिसनॉमर जे आहे त्याच्यातूनही लोकांना एक प्रकारचं हे झालं. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे ज्ञानेश्वर मुळेंनी माती पंखाणी आकाश लिहायचं आणि तरुणांना प्रोत्साहित करायचं. हा जो एक नवीन पुस्तकाचा एक ट्रेंड झालेला आहे त्याच्यातून या पुस्तकाचं त्याच्यातून या सेवांचं एक नको तितकं उदात्तीकरण झालं. आणि मला असं वाटतं हाही फुगा फुटणं आवश्यक आहे की यापुढे असं पुस्तक लिहिणाऱ्यांनी मला असं वाटतं की या सेवांच्या बरोबर सर्व उपलब्ध संधींच्या वरती पुस्तक लिहिणं आवश्यक. मी उदाहरण सांगतो. गेल्या 8 दिवसांपूर्वी मी एक 8 लोकांचा मॉक इंटरव्ह्यू साठी मी मुलाखतकार होतो. आता त्यातल्या 8 पैकी 7 इंजिनियर होते. त्यातले बहुतेक सगळे IIT वाले. कोणी केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे, कोणी कम्युनिकेशन इंजिनिअरिंग केलेलं आहे. अशी ही सगळी मुलं सर्वसाधारण ज्याला जनरलिस्ट म्हणतो व्यवस्थापकीय नोकऱ्यांच्यासाठी IAS म्हणजे व्यवस्थापकीय जॉब आहे, मॅनेजरियल जॉब असं जेव्हा आपण याचं वर्णन करायला लागू तेव्हा कदाचित याच्यातलं जे उदात्तीकरण आहे ते काही अंशी जमिनीवरती येणं त्याचा अवतीर्ण होणं होईल असं मला वाटतं. सर यातनं 2 प्रश्न सुचतात मला. दोन्ही मी विचारतो. एक थोडासा थेट आहे की आज ते पुस्तक लिहून तुम्हाला 20-25 वर्ष झाली. त्याच्यानंतर एवढी पुस्तकं येतील हे अर्थात तुम्हालाही माहित नसणार किंवा एवढे मोटिवेशनल स्पीकर बनतील हेही तुम्हाला माहित नसणार. पण आता कुठेतरी रिग्रेट वाटायची वेळ आली का की अरे आपण त्यावेळी कुठल्या अर्थानं पुस्तक लिहिलं आणि आज त्याचं काय झालं? मला असं वाटतं मी जेव्हा लिहिलं म्हणजे परत स्वतःचा मोठेपणा सांगण्याचा प्रकार झाला, पण मला असं वाटतं की मी जेव्हा लिहिलं ना तेव्हा फार परिस्थिती वेगळी होती. म्हणजे खऱ्या अर्थानं खेड्यातली मुलं, खऱ्या अर्थानं कनिष्ठ मध्यम वर्गातली मुलं, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची मुलं ही नव्हतीच. IFS मध्ये तर अजिबात. आणि खरं सांगू का विनायक, माझं पुस्तक हे IAS वाल्यांच्यासाठी खरं नव्हतंच. मी प्रभावित झालेलो होतो ते आपले लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, मी जात चोरली होती, बाबूराव बागुल या पुस्तकांचा जो प्रभाव त्या काळात होतो. मला असं वाटलं की आपली ही खूप जी कहाणी आहे ती छोटीशी जरी असली तरी त्याच एका अर्थानं समाज परिवर्तनाची नांदी ठरू शकेल अशा अर्थाच्या आपली जीवनी. आणि मला त्याच्यामध्ये दुःख व्यक्त करण्यापेक्षा आपली ही नवीन आलेली जी लोकशाही आहे तिचा उत्सव त्याच्यामध्ये मांडायचा होता. आणि कसं लोकशाही आल्यानंतर गावागावात हा शिक्षणाचा हत्ती पोहोचला आणि गावागावातली मुलं शिकायला लागली आणि ती कशी सर्व्हिसमध्ये यायला लागली हे चित्र मला त्याच्यामधून जास्त रंगवायचं. आणि ते खऱ्या अर्थाने UPSC विद्यार्थ्यांच्यासाठी लिहिलेलं पुस्तक नसून सर्वसाधारण लोकांना महाराष्ट्रात त्या काळात असलेल्या गोष्टी, सामाजिक आर्थिक संदर्भ, ग्रामीण भागातले संदर्भ कळावे आणि त्याच्यामध्ये एक ग्रामीण भागातला मुलगा कसा जगतो हे कळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. आणि त्याच्यातून अनेकांनी प्रेरणा घेतली. हा भाग मला असं वाटतं की गौण आहे.
महत्वाचा जरी असला तरी तो गौण आहे माझ्या. त्याच्यानंतरची जी पुस्तकं झाली ना ती वारे माप कौतुक करणारी झाली आणि त्याच्यातून संदेह जो निर्माण झाला की कुणीही IAS होऊ शकतो. आता हा एक फुगा मोठा फुगा आहे, भ्रम आहे, हे एक मिथक आहे की IAS कुणीही होऊ शकतो. हे मिथक आपण फोडलं पाहिजे. IAS होण्यासाठी प्रचंड कॉम्पिटिटिव्ह पॉवर लागतं. सध्याच्या काळामध्ये उत्तम प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पैसे लागतात. तुम्हाला शहरामध्ये आम्ही जवळजवळ कोल्हापूर आणि फार तर मुंबईमध्ये मार्गदर्शन करताना आमचं होऊ शकलं, निवड होऊ शकली, पण तो काळ एकदम वेगळा होता. अशा प्रकारची फिअर्स कॉम्पिटिशन नव्हती आणि त्याला आलेलं एका अर्थानं बाजारी स्वरूपही नव्हतं. फार कमी लोक, म्हणजे आम्हाला लोक म्हणायचे हे काय प्रकार करतोस, डॉक्टर हो, इंजिनियर हो. हा त्या काळचा प्रवाह होता. म्हणजे एका अर्थानं प्रवाह तोडून मी चाललेलो होतो त्या काळामध्ये. आमच्या गावातल्या सरपंचाने सांगितलं चांगले मार्क पडले तू मेडिकलला ऍडमिशन सहज मिळून जाईल. तर हा मला असं वाटतं संदर्भ महत्वाचा आहे आणि पुस्तकं लिहू नयेत अशातला भाग नाही. त्यांनी लिहावीत, आपापली स्टोरी लिहावी, पण त्याच्यामध्ये कुणीही होऊ शकतो हा जो एक मतप्रवाह आलेला आहे, ज्याला पुढे क्लासेस, जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांनी या प्रवादाला खूप मोठं करून टाकलेलं आहे. तर हे बदलणं आवश्यक आहे. मला याच्यावरतीच यायचं होतं, म्हणजे 2-3 मुद्द्यात, पण मी आधी या क्लासेसच्या मुद्द्यांवरती येतो की IIT JEE त्याची एंट्रन्स आणि UPSC MPSC त्यातल्या त्यात या अशा परीक्षा आहेत त्या राज्यांच्या MPSC की जिथं त्या खूप कॉम्पिटेटिव्ह मानल्या जातात, देशातला आपल्या गोल्ड स्टँडर्ड मानल्या जातात, सक्सेस रेशो 1% आणि त्याच्याहून कमी असतो. हे सगळं जरी छान असलं तरी या प्रत्येकाचा एक ज्याला वाईट शब्द बाजार असा आहे, चांगला शब्द क्लासेस किंवा मार्केट असा आहे. असं चालू झालं. मी पुण्यात बसलोय, तुम्ही दिल्लीत आहात. या दोन्ही ठिकाणी UPSC ची तयारी करणाऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे येतात. असेच IITच्या बाबतीत कोट्याला जातात आणि कुठेतरी हैदराबादला जातात. तर हा नक्की काय प्रकार आहे आणि ह्यातनं कोणाचं भलं होतं? नाही, देखो, म्हणजे सध्याच्या या प्रचंड व्यापारीकरण झालेल्या जगामध्ये क्लासेस येणार, पण मला असं वाटतं की या क्लासेसनी काही अंशी ही जी स्पर्धा संस्कृती आहे ती बिघडवलेली आहे. मला हे प्रचंड बघून दुःख होतं की महाराष्ट्रातली कमीत कमी 7-8 हजार मुलं दिल्लीला येऊन अभ्यास करतात. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अभ्यासाचं इन्फ्रास्ट्रक्चर का असू नये? ठीक आहे, ही येणारी जी मुलं आहेत 5,000 जरी धरली तरी वर्षाला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करतात. 1 ते 1.5 लाख गुणिले तुम्ही 5,000 जर घेतले तर केवढा मोठा, ज्याला म्हणतो एक्सोडस, आपला पैशाचा एक्सोडस बाहेर होतो. पूर्वी आपली सगळी मुलं कर्नाटकात इंजिनिअरिंगला जायची, म्हणून वसंतदादांनी मोठ्या प्रमाणामध्ये अभियांत्रिकी कॉलेजेसना महाराष्ट्रात मान्यता दिली आणि ते संपूर्ण स्वरूप बदलून गेलं. उत्तरेतले, दक्षिणेतले सगळीकडची मुलं महाराष्ट्रात यावी. तर अशा प्रकारची क्रांती आवश्यक होती असं मला वाटतं. फार तर महाराष्ट्रातले सुद्धा चांगले मानले जाणारे, त्यांची नावाजलेली असे जे आहेत ते स्वतःला दिल्लीतल्या कोचिंग सेंटरपेक्षा फार कमी घेतात. आता दूरच्या गोष्टींचं आकर्षण असतं आणि दिल्लीमध्ये असल्यामुळे दिल्लीतलं वातावरण पाहायला मिळतं आणि इथं मार्गदर्शन चांगलं असतं, राव्स असो किंवा बायजूस असो. पण मला असं वाटतं की या कोचिंगचा सुद्धा एक फार मर्यादित अर्थ आहे. फारसं कोचिंगवरती माणसाने विश्वास ठेवू नये. या कोचिंगच्या छताखाली लाखो कॅन्डिडेट्स आलेले आहेत आणि गेलेले आहेत, जे कधी या कुठल्याही परीक्षेत उत्तीर्ण झालेले नाही आहेत. या परीक्षेचं गमक काय आहे? ते गमक हे आहे की जरी 10 लाख विद्यार्थी बसत असले तरी फक्त 65,000 विद्यार्थ्यांच्या बरोबर तुमची खऱ्या अर्थानं स्पर्धा असते. हे 65,000, 60 ते 65,000 अत्यंत सिरियस असे उमेदवार असतात. त्याच्यातले 12-15,000 जे आहेत ते इंटरव्ह्यूला येतात आणि त्याच्यामधले जे आहेत ते
सॉरी, त्याच्यातले 12-15 हजार हे मुख्य परीक्षेला येतात आणि त्याच्यातले 2-2.5 हजार जे आहेत ते फायनल पर्सनॅलिटी टेस्टला येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाट चुकवण्याचं काम जे आहे ते या कोचिंग क्लासेस मधून झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये काही अंशी शासनाच्या ज्या संस्था आहेत, महाराष्ट्रामध्ये 6 संस्था आहेत, यांनी प्रभावीपणे काम न करणं ही गोष्ट यालाही जबाबदार आहे. सध्या मी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या अशा प्रकारच्या सुधारणा समितीचा, या पूर्व प्रशिक्षण केंद्रांच्या सुधारणा समितीचा मी अध्यक्ष, आणि त्या नात्याने मी सांगू इच्छितो की या केंद्रांना पूर्ण वेळ डायरेक्टर दिले गेलेले नाही आहे. या केंद्रांकडे पुरेशा सुविधा उपलब्ध नाही आहे. मुंबईचं केंद्र आणि प्रादेशिक केंद्र यांच्या सुविधांमध्ये तफावत आहे. रिसोर्स पर्सनचा पूल तयार करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सगळ्यांच्यासाठी झालेला नाहीये. आजच्या काळामध्ये असलेली तंत्रज्ञानाची उपलब्धता, तिचा फायदा घेण्यात आलेला नाहीये. विद्यापीठांचा अभ्यासक्रम आणि या केंद्रांचा अभ्यासक्रम किंवा परीक्षेचा अभ्यासक्रम याचं सिंक्रोनायझेशन करण्याचा प्रयत्न फार स्वस्तात आणि फार उत्तम प्रकारे होऊ शकतो. तोही झालेला नाही. तर या काही गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या समाजानं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे आपला टक्का असा वाढलेला अशातला भाग नाही. पूर्वीपेक्षा मराठी मुलं मोठ्या प्रमाणात येत आहेत, पण शासन आजही खर्च करत आहे. त्या खर्चाला एक विशिष्ट वळण आणि ते फलदायक व्हायला पाहिजे, तर मग त्या खर्चाला काहीतरी अर्थ आहे असं मला वाटतं. दुसरा भाग जो असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये गाढवाच्या समोर जे गाजर असतं, ते गाजर हा काय प्रकार आहे, तुम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे की आज होईल, उद्या होईल. तर हे गाजर जे आहे ते फार विलोभनीय असं गाजर असतं. काही अंशी त्याच्यामध्ये युपीएससीला सुद्धा हे पाहणं आवश्यक आहे, केंद्र सरकारला हे पाहणं आवश्यक आहे की एकंदरीतच युपीएससीच्या परीक्षा रचनेमध्ये काय बदल आणतो. ही परीक्षा 1-1.5 वर्ष लागण्यापेक्षा आपल्याला ती 4-5 महिन्यात करता येणार नाही का? कशासाठी 1.5-1.5, 2-2, 3-3 वर्ष विद्यार्थ्यांनी घालवायची त्या सायकलमध्ये? दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या जे अटेम्प्ट्स आहेत आणि एज मर्यादा आहे, या दोन्हीवरती पुनर्विचार करायला काहीच हरकत नाही असं. म्हणजे तुम्हाला रिटायरमेंटला 10 विद्यार्थ्यांना, एक उमेदवारांना फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. मला असं वाटतं की कुठल्याही वयोगटाच्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांना येऊ दे ना याच्यामध्ये. आणि किती सगळ्यांनाच किती तुम्ही अटेम्प्ट करायची परवानगी केव्हाही द्या. म्हणजे पहिला तुम्ही घेतलात 25व्या वर्षी, दुसऱ्या 35व्या वर्षी. त्या दरम्यान तुम्ही बाहेर जाऊन जीवनाचा अनुभव घ्या, एखाद्या क्षेत्रामध्ये काम करा आणि म्हणा की आता मी कदाचित योग्य आहे. कारण एकाच प्रकारचे एकाच पठडीतले उमेदवार शासनात येण्याची काही गरज नाहीये. आज फ्लेक्झी होम, फ्लेक्झी जॉब, फ्लेक्झी होम, वर्क फ्रॉम होम या संस्कृतीपर्यंत आपण आलेलो आहोत. तेव्हा मला असं वाटतं की जे चान्सेस आहेत त्यांची संख्या, किती वेळा संधी द्यायची हा प्रकार, आणि वयोमर्यादा याचा एक नव्याने विचार काय करायला हरकत. मला वाटतं की समजा कोणी 50व्या वर्षी युपीएससीची परीक्षा देण्याची इच्छा असेल एखाद्या, कशासाठी आपण त्याला थांबवायचं? त्याला वाटतं राईट नाऊ आय एम द मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट. करू दे ना त्याला, येऊ दे आणि 10 वर्ष करू दे सर्व्हिस. म्हणजे 10च वर्ष सर्व्हिस झाली त्याची म्हणून चिंता करण्याचं काय कारण? मला असं वाटतं की हा एक 360 डिग्रीचा फरक एकंदरीतच युपीएससी कडे आणणं आवश्यक आहे. आणि त्याच पद्धतीनं 360 डिग्रीचा फरक जो आहे तो शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या या पूर्व परीक्षा केंद्रांच्या धोरणामध्ये पण आणणं आवश्यक आहे. सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग सेंटर जे आहे, दॅट शुड बी सिव्हिल सोसायटी कोचिंग सेंटर्स किंवा ट्रेनिंग सेंटर्स. आपल्याला एक नवा समाज घडवायचा आहे जिथे आपल्याला आयटीचे एक्सपर्ट्स हवेत, बायोटेक्नॉलॉजी मधले एक्सपर्ट्स हवेत, विश्व कीर्तीचे शास्त्रज्ञ आपल्याला हवे आहेत,
फॅशन टेक्नॉलॉजी मधले जगाला ट्रेंड देऊ शकतील असे वेगळे लोक आपल्याला हवे. म्हणजे आपल्याकडे चा अवसर देणं हे शासनाचं काम आहे. त्याच्यासाठी आवश्यक सुविधा उत्पन्न करणं काम आहे. माझं असं म्हणणं आहे 1000 मार्ग जे आहेत ते या केंद्रांनी आपल्या उमेदवारांना दाखवले पाहिजे आणि तिथे यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी एक फ्लेक्झिबल असं फ्लेक्झी स्ट्रक्चर बनवलं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फॅशन टेक्नॉलॉजी असेल तर त्याचं करिअर मार्गदर्शन, कारण करिअर ज्याला आपण म्हणतो ते करिअर म्हणजे करिअर नसून ते जीवन असतं ना. IAS, IPS, IFS या सगळ्या एका अर्थाने कोट अनकोट व्यवस्थापनाच्या सेवा आहेत. मी जेव्हा या 7 इंजिनियरची मुलाखत घेतली त्यापैकी प्रत्येकाला मी विचारलं की तू एक स्पेशलाइज ब्रँच मध्ये तयार झालास, त्या व्यवस्थापकीय जॉब मध्ये तुझं काम काय. तर त्यांनी सगळ्यांनी ठराविक उत्तरं दिली, पण मला समाधान वाटेल असं एकही उत्तर दिलं नाही, एकाने उत्तर दिलं. आणि ती उत्तरं काय होती की हा आता टेक्नॉलॉजी हॅज ऑल्सो कम इन टू मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी हॅज टू बी यूज फॉर पीपल सर्व्हिस, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मग तुम्ही तिकडे कशाला गेलात, इथेच यायचं. आजकाल बेसिक टेक्नॉलॉजी प्रत्येकाला माहिती आहे. मी आता झूम वरती बोलतोय तर झूमची टेक्नॉलॉजी काय याच्याशी माझं काही कर्तव्य नाही, टेक्नॉलॉजीचा वापर हे माझं कर्तव्य. तर त्यामुळे तुम्ही धड चांगले इंजिनियर बनत नाही बऱ्याचदा, म्हणजे बनतच नाही, तुम्ही ते सोडलेलंच नाही. आणि 10 वर्ष तुम्ही व्यवस्थापकीय नोकरी केल्यानंतर तुमच्या केमिकल इंजिनिअरिंगचा कसा रिलेव्हन्स राहणार आहे. म्हणजे एका अर्थाने एका बाजूला आपण स्पेशालिस्ट वरती पैसा खर्च करतो, त्यांच्या ट्रेनिंग वरती प्रचंड. IITs असू देत, इंजिनिअरिंग कॉलेजेस असू देत आणि शासन असो किंवा पालक असू देत, हे पैसा प्रचंड खर्च करतायत. आणि दुसरीकडं हे सगळे स्पेशलिस्ट जनरलिस्ट होऊन IAS, IPS, IAS होऊ IFS होऊ इच्छितात. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मला एक सांगा की फॉरेन सर्व्हिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे का आपली, खाजगी असो. म्हणजे पुण्याचं एक MITचं गव्हर्नन्स, स्कूल ऑफ गव्हर्नन्स सोडलं काही अंशी ते, पण त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करणारी एकही नाही. अशी एक 4 प्रादेशिक संस्था झाल्या जिथे फॉरेन सर्व्हिस, फॉरेन पॉलिसी मधलं, इंटरनॅशनल रिलेशन्स मधलं स्पेशलाइज ट्रेनिंग पटापट सगळी मुलं आपली IFS मध्ये. पण IFS हा सुद्धा मग त्या फॉरेन पॉलिसी एक्सपर्ट साठी एक विंडो आहे. त्यासाठी 10 विंडो उपलब्ध आहेत. तुम्ही युनायटेड नेशन्स मध्ये जाऊ शकता. तुम्ही फॉरेन पॉलिसीवरती लिहिणाऱ्यांची संख्या आपल्या देशामध्ये, उत्तम लिहिणाऱ्यांची संख्या जवळजवळ नगण्य आहे, उत्तम बोलणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. आणि ह्या सगळ्यांना वाव आहे. कुठं महाराष्ट्रीयन माणूस तुम्हाला मीडियामध्ये, राष्ट्रीय मीडियामध्ये कुठे दिसतो सांगा मला. जे 4-8 असतात ते प्रवक्ते असतात पार्ट्यांचे, पण एक्सपर्ट म्हणून येणाऱ्यामध्ये मराठी माणूस दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर कुठेतरी आपण फार पैसा खर्च करतो आहोत, पण त्या पैशाचा वापर होत नाही. दुसरीकडं एका दीर्घदृष्टीचा किंवा होलिस्टिक व्हिजनचा एक संपूर्ण अभाव मला सुचवावं असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने 5 लोकांना बसवावं एका खोलीमध्ये 2 आठवड्यांसाठी आणि त्यांना सांगावं की पुढच्या 10 वर्षासाठी राज्याच्या मनुष्यबळ गरजा काय आहे. काय अवघड आहे आजच्या काळामध्ये, तो ट्रॅजेक्टरी बनवणं अतिशय सोपं आहे. आणि MPSCचं 10 वर्षाचं कॅलेंडर विद्यार्थ्यांना माहिती असतं. का अशक्य आहे? आपण एवढं टेक्नॉलॉजीच्या बाता करतो, ते का अशक्य आहे? तर मला असं वाटतं की ह्या साध्या सोप्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती लक्ष द्यायला कोणाला सवड नाही. प्रशासकांचा आणि राज्यकर्त्यांचा दोघांचाही अटेन्शन स्पॅन जो आहे दुर्दैवाने फार मर्यादित झालेला आहे. ॲडव्हॉक वरती काम करतो आहोत आम्ही सगळेच, त्याच्यामध्ये माझाही समय. आजचं काम निपटून घेऊया, पण शेवटी ही व्हिजन देशाला किंवा राज्याला प्रशासकांनी आणि राज्यकर्त्यांनी देणं आवश्यक.